हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खूप नवीन आणि छानसा असा टॉपिक पाहणार आहोत, युजफुल असा टॉपिक पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन्स. काउंटेबल म्हणजेच मोजता येणारे आणि अनकाउंटेबल म्हणजेच न मोजता येणारे असे नाउन्स. नाउन म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच आहे. अ नाउन इज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, थिंग ऑर ॲनिमल. नाउन म्हणजे असं नाम की ते एखाद्या व्यक्तीचं असू शकतं, एखाद्या प्लेसचं ठिकाणाचं असू शकतं, एखाद्या वस्तूचं असू शकतं किंवा ॲनिमल्स. ॲनिमलमध्ये बर्ड्स पण येतात आणि ॲनिमल्स पण येतात. तर नाउन्स म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच आहे. आणि तुम्हाला जर माहिती नसेल नाउनविषयी, अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर नाउनचे टाईप्स आणि नाउन म्हणजे काय हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तर नाउन्सवर आधारित मी या अगोदर 2 व्हिडिओ केलेल्या आहेत, त्यात तुम्ही पाहून घ्या. आणि त्यानंतर आज आपण पाहणार आहोत काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण डेफिनेशन्स पाहून घेऊयात. म्हणजेच डेफिनेशन म्हणजे व्याख्या. तर काउंटेबल नाउन्स म्हणजे काय आहे, तर काउंटेबल नाउन्स आर द नाउन्स दॅट कॅन बी काउंटेड. दे हॅव सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म्स. तर काउंटेबल नाउन्स म्हणजे जे काउंट करता येतात, मोजता येतात असे नाउन, असे नाम किंवा नावं किंवा ते कोणत्याही वस्तूचं ठिकाणाचं तुम्हाला माहितीच आहे. नाउन म्हणजे काय, तर मोजता येणारे असे नाउन्स म्हणजेच काउंटेबल नाउन्स. ओके, तर ते सिंग्युलर नाउनमध्ये पण येतात आणि प्लुरलमध्ये सुद्धा येतात. आणि अनकाउंटेबल नाउन म्हणजे काय, तर अनकाउंटेबल नाउन्स आर द नाउन्स दॅट कॅन नॉट बी काउंटेड इंडिव्हिज्युअली. दे युजली डू नॉट हॅव प्लुरल फॉर्म्स. तर 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने इंडिव्हिज्युअली त्यांना आपण काउंट करू शकत नाही, मोजू शकत नाही. असे नाउन्स म्हणजेच अनकाउंटेबल नाउन्स. आणि ते कधीही प्लुरल फॉर्ममध्ये येत नाहीत, हे एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. दे युजली डू नॉट हॅव प्लुरल फॉर्म्स. ओके, तर त्याचे की फीचर्स आपण पाहूयात. की फीचरमध्ये काय दिलं आहे पहा, काउंटेबल नाउनमध्ये आणि अनकाउंटेबल नाउनमध्ये आपण जर पाहिलं तर की फीचर पहिला घेतला आहे कॅन बी काउंटेड. तर त्यांना मोजता येतं का? येस, काउंटेबल नाउनला मोजता येतं, पण अनकाउंटेबल नाउनला मोजता येत नाही. काउंट करणे म्हणजे मोजणे, म्हणून इकडे नो लिहिलेलं आहे. सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म्स तर आपण डिफिनेशनमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. तर सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्ममध्ये काउंटेबल नाउन्स येतात. फॉर एक्झाम्पल दिलं इथं, यस म्हटल्यानंतर बुक, बुक्स 1, 2, 3, 4 असे बुक्स आपण काउंट करू शकतो. पण आता नेक्स्ट एक्झाम्पल अनकाउंटेबल नाउनचं घेतले, वॉटर. आपण वॉटरचं प्लुरल वॉटर्स लिहितो का? कधी नाही, कारण वॉटर हे अनकाउंटेबल नाउन आहे. त्याला 1, 2, 3, 4मध्ये मोजता येत नाही. ते जनरली आपण लिटरमध्ये मोजतो. ओके, नेक्स्ट पहा की फीचर काय दिलेलं आहे. की फीचर म्हणजे एक त्याचं वैशिष्ट्य, यूज्ड विथ ए ऑर ॲन नंबर्स. तर आपण काउंटेबल जे नाउन्स आहेत ते आर्टिकल्स कोणकोणते, ए आणि ॲन हे दोघं आर्टिकल्स यूज करून आपण त्यांना लिहू शकतो. पण अनकाउंटेबल नाउन्सला कोणतंही आर्टिकल लागत नाही. आपण ए किंवा ॲन, द येऊ शकतं, पण ए किंवा ॲन येऊ शकत नाही. त्यानंतर क्वांटिफायर्स यूज्ड. आता क्वांटिफायर्स कोणते, तर मेनी, फ्यू, अ नंबर ऑफ अशा पद्धतीने हे वर्ड्स आपण त्या अगोदर यूज करू शकतो. जसं देअर आर मेनी बॉईज ऑन द प्लेग्राऊंड. ओके, आणि जे अनकाउंटेबल नाउन आहेत त्यांच्यासाठी मच, लिटल, अ बिट ऑफ असे क्वांटिफायर्सचा यूज केला जातो. त्यानंतर नेक्स्ट पहा एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ॲपल, राईस. ओके, इथं आपण मेनी राईस म्हणत नाही किंवा फ्यू राईस म्हणत नाही, तर आपण मच, लिटल ह्या वर्ड्सचा तिथं आपण यूज करत असतो. ॲपलसाठी मेनी ॲपल, फ्यू ॲपल असं म्हणू शकतो. काउंटेबल नाउन्स दिलेले आहेत एक्झाम्पलमध्ये चेअर, आणि अनकाउंटेबलमध्ये दिलं आहे शुगर. अनकाउंटेबल नाउन्स दिलेलं आहे इकडे. काउंटेबलमध्ये एक आहे आणि अनकाउंटेबल इन्फॉर्मेशन म्हटलेलं आहे. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, तुम्हाला माहिती आहे. नेक्स्ट पहा सेंटेन्सेस म्हणजे काही एक्झाम्पल्स दिले पहा. काउंटेबल कसं आपण लक्षात घेऊ शकतो पहा. आय हॅव 2 बुक्स. माझ्याकडे 2 पुस्तकं आहेत, कारण काउंट करू शकतो म्हणून त्या अगोदर आपण 2 लिहिलेलं आहे. पण आय हॅव 2 मिल्क असं लिहू शकतो का? नाही, म्हणून सेकंड एक्झाम्पलमध्ये दिलं आहे त्यांनी, देअर इज सम मिल्क इन द ग्लास.
ग्लासमध्ये थोडं काय आहे तर दूध आहे, कारण मिल्क अनकाउंटेबल आहे म्हणून सम वर्ड्स आपण तिथे यूज केलं आहे. त्यानंतर शी एट ॲन ॲपल, तिने एक ॲपल खाल्लं. काउंटेबल नाऊन आहे ॲपल. ही गेव मी ॲडवाईस, ॲडवाईस म्हणजे सल्ला. ओके, तर अनकाउंटेबल काय आलं इथं ॲडवाईस. ही गेव मी ॲडवाईस. ॲडवाईस हा वर्ड अनकाउंटेबल आहे, कारण ॲडवाईस हे एक नाऊन आहे म्हणून. तर तुमच्या आता लक्षातच आलं असेल, जे 1 2 3 4 5 या नंबरमध्ये आपल्याला मोजता येतात ते सगळे काउंटेबल नाउन्स आहेत, आणि जे अशा पद्धतीने मोजता येत नाहीत ते सगळे अनकाउंटेबल नाऊन आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, भरपूर असे एक्झाम्पल्स इथं काउंटेबल नाउन्सचे आपण घेतलेत. ॲपल, बॉल, बुक, चेअर, डॉग. तर ते तुम्ही सगळे व्यवस्थित रीड करा, तुमच्या लक्षात येईल की ते आपण 1 2 3 4 ने मोजू शकतोय. ओके, भरपूर असे एक्झाम्पल्स आहेत, ते खूप छान पद्धतीने रीड करून घ्या आणि लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर डेफिनेशन व्यवस्थित कळलीच असेल तर तुम्हाला ते सगळे वर्ड्स लक्षात ठेवण्याची गरज नाही. जे 1 2 3 4 ने मोजता येत आहेत ते आपल्याला माहिती आहे की काउंटेबल नाउन्स आहेत. ओके, लास्टला पहा, लेक, आयलँड, सिटी हे वर्ड्स दिलेत. आणि इथं पहा, वॉटर, एअर, शुगर, सॉल्ट, राईस, मनी हे सगळे अनकाउंटेबल नाउन्सचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, ते सुद्धा तुम्ही अगदी व्यवस्थितपणे रीड करून घ्या. लास्टला पण काय म्हटलं, लक, लेझर, पेशन्स, टेंडरनेस, अशा पद्धतीने भरपूर असे वर्ड्स आहेत, ते तुम्ही रीड करून घ्यायचे. तुमच्या लक्षात येईल हे सगळे वर्ड्स कशामध्ये येत आहेत तर अनकाउंटेबल नाउन. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटी मी एवढंच म्हणेन की जे आपल्याला 1 2 3 4 ने मोजता येत आहेत ते सगळे काउंटेबल नाउन्स आहेत, आणि जे मोजता येत नाहीत ते अनकाउंटेबल नाउन्स आहेत. इथं तुम्हाला भरपूर असे एक्झाम्पल्स दिसून येतील आणि डिफरन्ससुद्धा दिसून येईल ह्या पेजवर, तो तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. तुम्हाला, मला असं वाटतं ह्या काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन्सचा डिफरन्स जो काही फरक आहे तो नक्कीच कळला आहे. आणि तुम्हाला माझी व्हिडिओ नक्कीच आवडली तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत ती शेअर करा, आणि त्याचबरोबर कमेंट्ससुद्धा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल विद्यार्थी मित्रांनो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी अशाच काही ग्रामरवर आधारित न्यू व्हिडिओ घेऊन येईल. आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या टॉपिकवर ग्रामरची व्हिडिओ हवी आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे मला कळवू शकतात. ओके, थँक्यू.